काय फाजीलपणा लावलाय हा? मालक, अहो तुमची आरती ओवाळायला तुम्ही जर फाजीलपणा म्हणत आजचीला का नाही तर वय करते आम्ही फाजीलपणा. समध्या गावात तुमच्या कर्तृत्वाची किती चर्चा आहे. एवढं मोठं काम करून आलायसा तुम्ही. आता बारक्या पोरी पळवून नेणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे वी? तुमची जीभ लई चुरचुर करायला लागली असं नाही वाटत तुम्हाला? तिचा बंदोबस्त करायला फार वेळ लागायचा नाही आम्हाला. अहो करा की मग बंदोबस्त करा आणि स्वतःच्याच पापाचा घडा भरून घ्या. तसं बी भरतच आला असेल म्हणा. म्हणून तर ही अशी कर्माची फळं भोगायला लागते ती तुम्हाला. दासांनी लईच फोडलेलं दिसतंय तुम्हाला रात्री. हा, मला वाटलं राज्याला कोणतरी येईल तुम्हाला मदत करायला, पर ही छत्री सोडलं तर दुसरं कोण बी विचारायला आलं नाही तुम्हाला. अहो तुम्ही गावाचं तारणहार, एवढं मोठं नाव तुमचं, आणि तरी बी साधी विचारपूस बी केली नाही कोणी. हे काय पटलं नाही बाबा मला. वाघ घायाळ झाला ना, कोली कुत्रे राज्य करतात तसं झालंयच. तुमचं नशीब समजा. आमचे वाईट दिवस सुरू आहेत म्हणून ऐकून घेतोय तुमचं. नाहीतर 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 काय मालक, मारणार तुम्ही मला? कसं मारणार? गोळी घालणार का गळा दाबून मारणार का अक्का? दास, मर्यादा सोडायची नाही, अवकातीत राहायचं. मर्यादा तर तुम्ही सोडल्या मालक, म्हणून तर माझ्यावर ही असं वागायची वेळ आली. काय मिळालं तुम्हाला ही समजा असं वागून? हवं समध्या गावात तर स्वतःची आबरू घालवून घेतलीच तुम्ही, पर स्वतःच्या घरच्यांच्या नजरेत बी वाईच बी किंमत ठेवली नाही तुम्ही स्वतःची. अहो त्या सूर्याने एवढी अद्दल घडवली तुम्हाला, पर तरी बी तुम्हाला तुम्ही केलेल्या कुठल्याच गोष्टीचं वाईच बी काय वाटत नाही, वाईच बी पश्चाताप होत नाही. नको होऊन दे. तुम्ही नाही मान्य केलं का नाही तरी बी तुमची पाप लपणार नाही. ती तो वरचा समज बघतोय. तुमच्या पापाचा घडा भरत आलाय मालक आता. त्याच्यामुळे योग ना योग दिवस तुमचा हिशोब होणार.